वेलकम टू WCTC. आता आपण डे बिगिन केलं आहे. आता आपल्याला काउंटर अलोकेट करायचे आहे. तर काउंटर लोकेशनचं जे काही काम आहे, जो काही राईट्स आहे तो आपण तिथल्या सुपरवायझरांना दिलेला आहे. तर त्यासाठी आपण त्यांच्या नावाने लॉग इन करणार, त्यांच्या आय डीने. त्यांच्या आय डीमध्ये आपण लॉग इन केले की आपण चेक करून घ्यायची आजची बिझनेस डेट ही करेक्ट आहे किंवा नाही. ते करेक्टच असेल. त्यानंतर आपण बुकिंग सोल्युशन्समध्ये जायचं. बुकिंग सोल्युशन्समध्ये एक दुसरं सबकार्ड आपल्याला मिळेल, काउंटर ऑपरेशन्स. काउंटर ऑपरेशन्समध्ये जायचं. त्यानंतर आपले असे बरेचसे जे मेनूज आहेत ते मेनू या ठिकाणी डिस्प्ले होतील. या ठिकाणी आपण बघू शकता अलोकेटेड काउंटर टू ऑपरेटर्स या ऑप्शनला क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर येईल. त्यामध्ये आपलं जे ऑफिस आहे ते आपण ऑफिस यामध्ये सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी आपले जे काही आय डीज, जे एम्प्लॉईज त्या दिवशी कार्यालयात ड्युटीवर आहेत त्यांचे जे काही आय डीज आहेत ते या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होताना दिसतील. आपण त्याच्यामध्ये त्यांना सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण हे जे ऑपरेटर आहेत यांना 1 नंबरचं काउंटर आपण देणार आहोत. तर 1 नंबरचं आपलं काउंटर सिलेक्ट करायचं. शिफ्ट आपल्या फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 शिफ्ट आपल्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी बाय डिफॉल्ट आजची तारीख आणि आताचा टाईम आलेला असेल. या ठिकाणी आपण अलोट काउंटर म्हणायचं. अलोट काउंटर म्हटल्यानंतर वरती एक हिरव्या रंगामध्ये एक पॉपअप मेसेज जनरेट होईल, काउंटर अलोकेटेड सक्सेसफुली. अशा रीतीने सुपरवायझरनी हे जे 1 नंबरचं काउंटर आहे, हा जो ऑपरेटर आहे या ऑपरेटरला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आता ऑपरेटरला आपली शिफ्ट बिगिन करावी लागेल. थँक्यू.